आपण फॅक्टरायझेशन हा पार्ट शिकतो बरोबर. आपल्याला सिम्प्लिफिकेशनचे पण क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामध्ये. जे आपण ऑलरेडी फॉर्म्युले शिकले आहोत त्याच फॉर्म्युल्यांचा याच्यामध्ये उपयोग करायचा आहे. ज्या शॉर्ट ट्रिक शिकलो आपण त्यांचा उपयोग करायचा याच्यात. ठीक आहे. जसं आपण एक फॉर्म्युला शिकलो होतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. याचे फॅक्टर काय बनतात सांगा. सांगा फॅक्टर याचे. ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. याचे हे दोन फॅक्टर झाले. आता यांचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. तर पहिला क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर मायनस 9 अपॉन मध्ये एक्स मायनस 3. पहिला क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर मायनस 9 अपॉन मध्ये एक्स प्लस 3 किंवा एक्स मायनस 3 पण घेऊ चालेल. आता यामध्ये बघा आपल्याला फक्त यांचा उपयोग करणे या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. आता हा कसा दिसते तुम्हाला, एक्स स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर असं लिहू शकतो याला आपण, अपॉन मध्ये एक्स प्लस 3 जसंच्या तसं. ठीक आहे. आता या फॉर्म्युले सारखा दिसते हा एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. मग जेव्हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतो तेव्हा त्याचे फॅक्टर काय असतात सांगा. ए प्लस बी. एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. आता ए च्या ठिकाणी काय आहे एक्स, बी च्या ठिकाणी काय आहे 3 आहे. मग एका ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 3. ठीक आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे हे दोन फॅक्टर लिहिले. अपॉन मध्ये काय लिहिलं आहे एक्स प्लस 3 लिहिलं आहे की नाही. आता बघा वर एक्स प्लस 3 आहे, खाली पण एक्स प्लस 3 आहे. तर दोन्ही एक्स प्लस 3 कॅन्सल होईल कारण दोन्ही सारखं आहे. जसं बघा 2 इंटू 3 असेल अपॉन मध्ये 3 असेल तर 3 वंजा 3 3 वंजा 3 भाग जाते दोन्ही संख्यांना. दोन्ही संख्या सारख्या आहेत त्याच्यामुळे त्याला सारख्याच संख्येने भाग जाते. दोघांना 3 ने भाग जाते. तर आन्सर किती येते 1 आणि 1 आपण लिहत नाही. तसंच ह्या एक्स प्लस 3 ने ह्या एक्स प्लस 3 ला भाग गेला तर भागाकार किती आला 1 आला आणि 1 आपण जनरली इथं लिहत नाही. मग शेवटी काय राहील उरलेला एक्स मायनस 3 झाला. हा कॅन्सल झाला आणि हा सुद्धा कॅन्सल झाला. समजलं का. सिंपल. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लावला याच्यामध्ये आणि त्याचे दोन फॅक्टर लिहिला. एका फॅक्टर सोबत खालचा जो एक्स प्लस 3 होता तो कॅन्सल झाला एक्स प्लस 3 सोबत आणि उरलेला काय आहे एक्स मायनस 3. हा झाला सिम्प्लिफिकेशन. याला आपण काय म्हणतो सिम्प्लिफिकेशन म्हणतो. सरळ रूप देणे. काय म्हणतो याला सरळ रूप देणे म्हणजे सिम्प्लिफाय करणे. तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न आला तर सिम्प्लिफाय इंग्लिशमध्ये किंवा सरळ रूप द्या असा लिहिलेलं राहील. समजलं का सगळ्यांना. अजून एक क्वेश्चन घेऊ आपण. एक्स स्क्वेअर मायनस 25 एक्स स्क्वेअर मायनस 25 अपॉन मध्ये एक्स प्लस 5. सांगा आता कसं लिहू याला. एक्स स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर अपॉन मध्ये एक्स प्लस 5. आता एक्स स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर म्हणजे काय आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग काय होईल त्याचा फॅक्टर सांगा. एक्स प्लस 5 आणि दुसरा एक्स मायनस 5 अपॉन मध्ये एक्स प्लस 5 झाला. आता सांगा काय होईल एक्स प्लस 5 आणि एक्स प्लस 5 कट होईल कॅन्सल होईल म्हणजे भाग जाते दोघांना. ठीक आहे. मग उरला काय एक्स मायनस 5. समजलं का सगळ्यांना. सोडवता येईल. ओके लिहा. एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन मध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स. याला आपण नाही का टाईप 2 म्हणून लिहू. टाईप 2 दुसरा प्रकार. फॉर्म्युला तोच आहे पण प्रकार दुसरा आहे. याच्यामध्ये आपल्याला कॉमन पण काढायचं आहे. कॉमन काढायला शिकवलंय तुम्हाला. ठीक आहे. बघा आता याला मी थोडस सिम्प्लिफाय करून दाखवतो. आता जसा हा एक्स स्क्वेअर आहे मायनस 1 कितीचा स्क्वेअर आहे 1चा. मग याला मी 1 स्क्वेअर नाही लिहू शकत का. लिहू शकतो की नाही. हा. मग त्यानंतर बघा हा एक्स स्क्वेअर प्लस एक्स आहे तर एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स गुणीला एक्स होते प्लस एक्स जसंच्या तसं. इथे दोन टर्म आहेत. ही एक टर्म आणि ही दुसरी टर्म.
दोघांमध्ये काय सारखं आहे रे? एक्स सारखा आहे. आता इथे बघा एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर आहे म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लागेल इथं. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चे फॅक्टर काय बनतात? काय बनतील? एक्स प्लस 1 एक्स मायनस 1 अपॉन मध्ये. आता इथे कॉमन काढायचा कारण दोन्ही टर्म मध्ये काय कॉमन आहे? एक्स कॉमन आहे. मग एक्स आपण कॉमन काढला. एक्स कॉमन काढल्यानंतर यांच्याकडे काय काय शिल्लक उरते ते ब्रॅकेट मध्ये ठेवायचं. याच्याकडून एक एक्स बाहेर गेला तर काय राहिलं? याच्याकडे एक्स राहिला प्लस जसंच्या तसं. याच्याकडचा एक्स बाहेर गेला मग काय राहिलं? इकडे याच्या ठिकाणी काय राहील? मग एक्स बाहेर गेला काय राहील? त्याच्या जागेवर 1 राहील. काय राहील? 1. म्हणजे बघा एक्स कॉमन काढला तर आपल्याला काय मिळाला? एक्स प्लस 1 मिळाला. आता काय कॅन्सल होईल? एक्स प्लस 1. कारण बघा एक्स प्लस 1 गुणीला एक्स मायनस 1 आहे आणि खाली एक्स गुणीला एक्स प्लस 1 आहे. गुणाकारात आहेत ते म्हणून एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 1 कॅन्सल. मग काय राहिलं शिल्लक? एक्स मायनस 1 अपॉन एक्स झाला. समजलं का? मग आता आणखी याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण. ह्या एक्स ने दोघांना भाग देऊ शकतो. तसं पण करता येते पण हा झाला सिम्प्लिफाय. झाला? समजला सगळ्यांना? आता ह्या टाईपचे क्वेश्चन आपल्याला सोडवता आले पाहिजेत. लिहा टाईपचा दुसरा क्वेश्चन. हा सिंपल होता. आता हा थोडा वेगळा आहे. तसाच आहे फक्त आपल्याला कॉमन काढता आला पाहिजे. याला कसं लिहू शकतो मी सांगा? हा जो वर लिहिलाय एक्स स्क्वेअर मायनस 36 एक्स स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर अपॉन मध्ये. आता इथं काय कॉमन निघेल सांगा? एक्स स्क्वेअर आणि 6x मधून काय कॉमन निघेल? एक्स. एक्स कॉमन निघला मग ब्रॅकेट मध्ये काय राहील? याच्याकडे काय राहील? 1 की एक्स राहील? 1 - 6. अरे एक्स स्क्वेअर म्हणजे काय होते? एक्स इंटू एक्स. जसं हा इथं लिहिलं एक्स इंटू एक्स. मग याच्याकडचा एक एक्स बाहेर काढला तर काय राहील? त्याच्याकडे शिल्लक एक्स राहील फक्त. काय राहील? एक्स. याच्याकडे काय राहील म्हटलं मी? एक्स राहील फक्त. मग मायनस आहे तर मायनस. आता ह्या 6x कडचा पण एक्स बाहेर आला मग किती राहील इथं? 6. एक्स बाहेर आला तर 6 नाही राहील का तिथं? हा. मग आता काय दिसते? आता याच्यामध्ये बघा फॅक्टर काय होतील याचे? पटकन सांगा. एक्स प्लस 6 आणि एक्स मायनस 6 अपॉन मध्ये एक्स इंटू एक्स मायनस 6. काय कॅन्सल होईल सांगा आता? एक्स मायनस 6 एक्स मायनस 6. काय शिल्लक राहिला? एक्स प्लस 6 अपॉन एक्स. समजलं सगळ्यांना? चला टाईप 3 बघा. आता टाईप 3 मध्ये क्वाड्रॅटिक ट्रायनोमियलचे फॅक्टर काढायला शिकवलं तुम्हाला शॉर्टकटने. अरे शिकवलं की नाही? शॉर्ट मेथडने शिकवला तर त्याचा उपयोग करायचा इथं आपल्याला. पहिला क्वेश्चन एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 अपॉन एक्स प्लस 2. हा पहिला क्वेश्चन आहे. ठीक आहे. हा क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल आहे. वर आहे की नाही आहे? आणि खाली एक्स प्लस 2 लिहिलाय तर हा जसंच्या तसंच ठेवायचा याला. पण हा जो वर क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल लिहिलेला आहे याची आपल्याला फॅक्टर करायचे आहेत. मग क्वाड्रॅटिक ट्रायनोमियलचे फॅक्टर कसे करतात? शॉर्ट मध्ये सांगा. प्रोसेस काय आहे? एक्सचा म्हणजे एक्स सोबत जो एक्स स्क्वेअर सोबत जो नंबर असते इथं त्याचा गुणाकार करतो. आता इथं 1 आहे तर 6 इंटू 1 किती? 6 प्लस 6 कारण प्लस आहे प्लस 6 होईल. मग ह्या 6 चे असे दोन फॅक्टर शोधायचे ज्यांची बेरीज किती येते? 5 येते. कोणते दोन फॅक्टर आहेत ते? 3 आणि 2. 3 दुने 6 3 अधिक 2 5. बरोबर. मग फॅक्टर सांगा. एक्स प्लस 3 एक्स प्लस 3 आणि दुसरा फॅक्टर मायनस कुठं आहे? बघा हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत ना. मग काय राहील इथं? एक्स प्लस 2 अपॉन मध्ये काय आहे? एक्स प्लस 2 आहे. आता काय होईल? एक्स प्लस 2 कॅन्सल. काय राहिला मग? एक्स प्लस 3 झाला सिम्प्लिफाय करून. समजलं का? जो क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल दिलेला आहे त्याचे फॅक्टर लिहिलं. फॅक्टर लिहिल्यानंतर एक फॅक्टर डिनॉमिनेटर मध्ये जो लिहिलेला आहे एक्स प्लस 2 त्याच्यासोबत कॅन्सल झाला. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळालं? एक्स प्लस 3. याला म्हणतो आपण सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफाय करणे. ठीक आहे. लिहा.